भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका की 22वीं वर्षगांठ पर मनपा प्रशासन की ओर से मनपा स्कूलों के विद्यार्थियों के लिए एकता दौड़ का आयोजन किया गया था। पालिका आयुक्त अजय वैद्य ने छत्रपति शिवाजी महाराज चौक पर झंडा दिखाकर इस एकता दौड़ की शुरुआत की। छत्रपति शिवाजी महाराज चौक से मनपा मुख्यालय तक आयोजित इस एकता दौड़ में मनपा अधिकारियों के साथ मनपा स्कूलों के करीब 850 विद्यार्थी भी शामिल हुए थे। मुख्यालय परिसर में आयोजित कार्यक्रम में एकता दौड़ में शामिल व यशस्वी हुए पुरुष वर्ग में पठान अजमत अब्दुल रज़ाक, अबू सुफियान जावेद अंसारी, साहिल जुमत बागवान और महिला वर्ग में राजश्री प्रभाकर बांगर, नंदिनी पप्पू वर्मा, संध्या गौतम राम आशीष ने क्रमशः पहला, दूसरा व तीसरा स्थान हासिल किए। इन धावकों को आयुक्त अजय वैद्य, अतिरिक्त आयुक्त विठल डाके, संजय हिरवड़े, उपायुक्त मुख्यालय दीपक जिझाड़, उपायुक्त प्रणाली घोंगे के शुभ हस्ते नकद पुरस्कार सहित प्रमाण पत्र देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर कई अधिकारी, कर्मचारी, पालिका के शिक्षक उपस्थित थे। देखते हैं इस खास रिपोर्ट को। महानगरपालिकेचा 22वा वर्धापन दिन आहे। या निमित्त मी आपल्या शहरातील सर्व वासियांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आम्ही सर्व प्रशासनाचे अधिकारी इथे जमलेले आहोत। त्या सर्वांच्या वतीने आम्ही ग्वाही देतो की भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतल्या सर्व लोकांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील, चांगले रस्ते मिळतील, कचरा मुक्त शहर होईल, स्वच्छ भिवंडी होईल। त्याचप्रमाणे विविध फॅसिलिटीज मिळतील, जसे चांगली मार्केट्स, पार्किंग फॅसिलिटीज, गार्डन्स, त्याचप्रमाणे तांबरी रिव्हरचे शुद्धीकरण असे अनेक प्रोजेक्ट आम्ही इथे हाती घेतलेले आहोत आणि हे सर्व प्रोजेक्ट पूर्ण करून भिवंडी आणि निजामपूर शहर महानगरपालिकेतल्या सर्व लोकांना अतिशय चांगलं वाटेल या शहरात राहायला, असे सर्व प्रयत्न आम्ही अथक करू ही या आम्ही प्रसंगी ग्वाही देत आहोत। त्याचप्रमाणे आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की आपण कृपया आपले कर वेळेवर भरून भिवंडी महापालिकेच्या आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती उत्तम करण्यासाठी सर्वांनी मदत करावी, जेणेकरून वेगवेगळ्या प्रोजेक्टवर खर्च करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा निधी उपलब्ध होईल। यासाठी मी आपल्या सर्वांना परत एकदा आवाहन करतोय। अभय योजना सुरू झालेली आहे, 21 डिसेंबर पर्यंत आहे, त्याचा कृपा सर्वांनी करून लाभ घ्यावा आणि त्याचप्रमाणे आपल्या शहरामध्ये आपण अनावश्यक ठिकाणी कचरा टाकू नये, योग्य ठिकाणी कचरा टाकावा। आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित आणि निरोगी होण्यासाठी आपण सर्वांनी सहभाग करणे भाग आहे। यासाठी आपण सर्वांनी जरूर प्रयत्न करावेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।